नमस्कार मंडळी. आज रक्षाबंधन आहे. रक्षाबंधनच्या सगळ्या भाऊ बहिणींना शुभेच्छा. हे बघा, आज आम्ही बनवतो काबुली म्हणजे छोले मसाला. त्याच्यासाठी मी छोले रात्रभर भिजवून ठेवलेले आहे. 1 चमचा मीठ टाकून मी आता कुकरला लावून 5 शिट्ट्या करून घेणार आहे आणि 5 मिनटं बारीक गॅस करून ठेवणार आहे. आणि त्याच्याबरोबर खायला आपल्याला मी आंबोळ्याचं पीठ ठेवलेलं आहे रात्री फर्मेंट करायला. आता चांगलं उगून आलेलं आहे. आता आंबोळ्या बनवायच्या आणि छोले मसाला करायचा. आता आंबोळ्याच्या पिठाची रेसिपी मी तुम्हाला दिलेली होती मागच्या व्हिडिओमध्ये. तसंच ठेवायचं आहे. बघा, छानपैकी पीठ आपलं फर्मेंट झालेलं आहे बघा. आता हे कुकरला लावून घेते मी. छोले मसाल्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 टोमॅटो मोठे कापून घेतलेले आहे, 10-12 पाकळ्या लसूणच्या घेतलेल्या आहे, थोडंसं आलं, 2 मोठे कांदे उभे चिरून घेतलेले आहे, 2 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि थोडंसं खोबरं घेतलेलं आहे. आता आपल्याला हे सगळं भाजून घ्यायचं आहे. बघा, कढई ठेवलेली आहे. आता आपण सगळं भाजून आपण आता भाजून घेतलेलं आहे सगळं. आता आपल्याला मिक्सरमध्ये टाकून वाटून घ्यायचं. हे बघा, आता काबुली छान आपले शिजले. 4-5 शिट्ट्या देऊन मी असं बारीक करून ठेवला होता गॅस. आता आपल्याला कढई ठेवलेली आहे. जिरे मोहरी टाकायची आपल्याला. हळद टाकली. आता गरम मसाला मी आपल्याला चवीप्रमाणे टाकायचं. हा गरम मसाला आहे आपला, फक्त गरम मसाला. दीड चमचा लाल तिखट टाकलेलं आहे. आता हे वाटण करून घेतलेलं आहे ते आपल्याला टाकायचं आहे. बघा, बघा, मसाला सगळा आपल्याला आता परतून घ्यायचा. सगळे वेगवेगळ्या पद्धतीने बनवतो. माझ्या पद्धतीने बनवलेलं आहे. तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की करून बघा. आपल्याला चांगले असं परतून घ्यायचं. ह्याच्याबरोबर आंबोळ्या खायला खूप छान लागतात. आंबोळ्या किंवा पुरी, चपाती, भाकरी. आज मी आंबोळ्या करणार आहे. आता आपल्याला काबूल टाकून घेतलेलं आहे. मी शिजतानाच पाणी टाकलं, हे मीठ टाकलं होतं आपल्याला कुकरला लावून. त्याच्यामुळे आपल्याला आता बघून मीठ टाकायचं, चव देऊन. आपल्याला हवं तेवढं घट्ट पातळ करू शकता. हे बघा, आपली भाजी तयार आहे. आता उकळी आलेली आहे. जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही. आपल्याला पाहिजे तसे आपण करू शकतो. हे बघा, मी आता आंबोळ्या काढते. एक पीस घ्या. आता आपण तेल लावून घ्यायचं.
आता आपलं झाकण ठेवायचं. मसुदाची आंबोळी तयार आहे बघा. एक तव्यावर विकून टाकलेले. हे बघा आपले छान अशा आंबोळ्या तयार आहेत.